किती तास झोपता तुम्ही रात्री? रात्री तसं ते डिपेंडेड आहे. समिटच्या आधीचा जो मेन कॅम्प असतो ना लास्ट, तिथे तर आम्हाला खूप कमी टाईम भेटतो, कारण की ते लास्ट आम्ही रात्री चालू करतो तेव्हा जाऊन सनराईजला पोचतो ना, कारण की सनराईजला टॉपला मजा येते म्हणून त्याच्यावरती. तर ते त्याच्यावरती डिपेंडेड असतं की काय. तर हार्डली 4-5 तास तसं बघितलं समिटच्या आधीचा जो असतं तर त्याच्यात हार्डली 4-5 तास, नाहीतर मग 5-6 तास, 1-2 तास फक्त झोपायचं. हां. थकायला नाही होत तुला? नाही, कंटाळा नाही येत? कंटाळा फक्त झोपून उठल्यावर येतो की अरे आता परत इतकं चढायचं आहे. पण त्यानंतर मग ते हळूहळू हळूहळू तसंही आता सकाळी आम्ही उठलेलो तिथे इतकी थंडी होती, सहनच नाही होत. बट जेव्हा हळूहळू चालायला लागतो, हळूहळू ऊन येतं ना. तर आमचा जो सेकंड होता ते होतं नामचे बाजारचं. नामचे बाजारला जायला तो सगळ्यात म्हणजे असा स्टीप आहे, स्टीप रोड नामचे बाजारला जायचा आहे. तो इतका स्टीप होता की किती पण चाला तुम्ही, बस 2-3 पावलं चाला तरी पण तेवढंच थकायला होणार. बरं. म्हणजे 5-10 पावलं चालल्यावर जितकं थकायला होतं तितकंच 1-2 पावले थांबल्यावर थकायला होतं. म्हणजे ते इतकं स्टीप होतं. तर तरी पण आम्ही ते स्टीप चढाई केली आणि आम्ही गेलो तिथपर्यंत. नामचे बाजारला पोचलो. तिथेच आम्हाला त्यांनी सांगितलं की तिथे आम्ही 1 दिवस राहणार, ॲक्लेमॅटायझेड तिथे होणार आणि तिथे थांबणार. मग आम्ही तिथे गेलो आणि परत झोपलो, कारण की इतक्या दिवसाभर चालून मग ते होत नाही. तर तिथे झोपलो आम्ही आणि सकाळी उठलो. मग जायचं तर नव्हतं म्हणून त्या दिवशी आरामात आम्ही उठलो, कारण की त्या दिवशी कुठे जायचं नव्हतं. तर 6-7च्या बदली 7-8 तास झोप काढली, कारण की लवकर उठून तसंही काय करणार ना. म्हणून आम्ही तर तरी पण आम्ही थोडं जास्त लवकर, त्यांनी सांगितलं होतं थोडंसं लवकर उठलेलो. आणि तिथे त्यांनी लाईक काही एक्सरसाइज दिल्या, कारण की फक्त आराम करून तर नाही चालला ना. त्यांनी काही एक्सरसाइज दिल्या त्या आम्ही केल्या आणि मग त्यानंतर आम्ही पूर्ण दिवस तिथंच फिरत होतो ना आमच्या बाजारला. त्याची हाईट काय होती तसं आठवत नाही, पण ते आमचं अजून सेकंडच होतं, सेकंड स्टॉपच होतं. त्याच्या पुढे अजून खूप आहे, अजून खूप म्हणजे अजून 5-6 स्टॉप्स तर अजून होतेच, 5-6 अजून कॅम्प्स होते. हे आमचं सेकंड कॅम्प होतं. तर आता नामचे बाजार असं आहे की ते फक्त असं टी स्टॉल किंवा फक्त कॅम्प नाही आहे, ते पूर्ण बाजार आहे, म्हणून त्याचं नाव नामचे बाजार आहे. ते फुल बाजार आहे, तिथे जे हवं ते मिळतं, खायचं प्यायचं, मेडिकल स्टोअर, सगळं, खेळणी वगैरे सगळं तिथे. खेळणी घेतलीस तिकडे? नाही, काही घेतलं नाही. शॉपिंग नाही करत? तिथे केली होती, म्हणजे मॅग्नेट्स घेतले होते मी. जेव्हा पण जाते मॅग्नेट घेते, ते राहतात ना युजफुल पण. आणि मग जिथे मॅग्नेट येऊन घरी वापरते, फ्रीजला लावते. मी जिथे पण गेली तिकडचे माझ्याकडे मॅग्नेट्स आहेत. हो, किती मॅग्नेट्स आहेत आतापर्यंत? 43. तू जिथे जिथे ट्रेकला जाते तिथे मॅग्नेट्स घेऊन येते, खेळणी नाही आणत? काही खेळणी नाही, कपडे. कपडे कपडे तुला आवडतात? कुठले कुठले आवडतात कपडे? तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या टाईप्सचे. हे काय घातलंयस तू? फ्रॉक. खूप सुंदर आहे. कुठलं काय फॅशन आहे ही? हे फ्रॉक म्हणजे असं हे लेयर्सवरती लेयर्सवाला फ्रॉक आहे. एक लेअर, मग दुसरी नेट, मग तिसरी नेट, तसं आहे. कुठल्या कॅरेक्टरचा आहे हा फ्रॉक? हा, तसं तर एल्जा असा ह्या कलरचा वगैरे घालते. एल्जा कोण ही? एल्जा एक म्हणजे बार्बी डॉल जसं असतं तसं फ्रोझन करून एक मूवी आहे. बरं. तर त्या फ्रोझन मधली ती मेन कॅरेक्टर आहे. एल्जा तुला आवडते? हां, म्हणजे लहानपणी बघायची एल्जा. मग ती असं घालते का? हा, ती असं घालते आणि ती ह्याच्यावरती वेणी बांधते. मग तू वेणी नाही घातली आज? ते केस छोटे आहेत, तिचे खूप मोठे आहेत केस. हा, मग तू याची पण वेणी आली असती तुझी छान मस्त. तू बो बांधलास. आणि काय आवडतात तुला कपडे घालायला? कपडे घालायला तसं जीन्स टॉप. ते तर सगळ्यांनाच आवडतं, जीन्स टॉप घालायला. त्यानंतर तसं तर मला आवडतं हाफ स्लीव्स, कारण की फुल स्लीव घातल्यावर ना कसं तरी होतं, कारण की आपल्याला इथे तर गरमी असते, तिथे थंडी असते. तर इकडे गरमीमुळे ते फुल स्लीव घालायला होतच नाही,
खूप लगेच घाम यायला लागतो, म्हणून फुल स्लीव्ह. मग तुला फुल स्लीव्ज आवडत नाही कारण तुला ट्रेकवर घालायला लागतात. पण ट्रेकमध्ये तर घालावेच लागतात, सह्याद्रीत पण घालावेच लागतात कंपल्सरी. का? कारण की आणि ट्रेकला मी काय व्हाईट कलरचं घालते जास्तीत जास्त. का? ब्लॅकनी गरमी होते असं मी कुठेतरी ऐकलंय. ब्लॅकनी गरमी होते, व्हाईटनी नाही होत. बर. तर मी व्हाईट घालते. माझ्या नावाचे मी टी शर्ट प्रिंट पण केले अरे वा. व्हाईट कलरचे. व्हाईट आहे, ग्रीन आहे, डार्क ग्रीन आहे, खूप आहेत. तर ते तर व्हाईट कलरचे आणि फुल घातल्याने जंगलातनं वगैरे जातो तर काटे वगैरे लागतात, कारण की झाडांच्या मधून इथे तिथे दगड, तर ते हाताला लागतात. त्यासाठी मी फुल स्लीव्ह घालते, म्हणजे ते लागत नाही. पण तुझं नाव आहे ना गृहिथा, ते खूप कठीण आहे ग. तुला काय म्हणतात लोक सगळे? गृहिता, आता तर ते जी आहे गृहिथा, तर ते गृहिथा ग्रीन येतं, ग्रीन. तर मला स्कूलमध्ये तर ग्रीन चिली बोलवतात कधी. ग्रीन चिली? हां, कधी काही माझे फ्रेंड्स आहेत ते ग्रीन चिली बोलवतात, बट काही आहेत ते बरोबर घेतात नाव. त्यांना म्हणजे असे माझे खूप ओल्ड फ्रेंड्स जे लहानपणीपासून आहेत ते बरोबर नाव घेतात गृहिथा. नाही तर काय काय म्हणतात? ग्रीन चिली आणि काय नाव आहेत तुझी? ग्रीन चिली. घरी मला ग्रीही बोलवतात, कारण की गृहिथा बोलायला इतकं. त्याचा अर्थ काय ग गृहिथाचा? गॉडेस लक्ष्मी. अरे वा, मस्त, खूपच छान. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.